अशा प्रकारे इथून पायऱ्या आहेत आणि इथून खाली आल्यानंतर हा तुम्ही समोर बघू शकता मस्तानी तलाव. आणि इथं जे आहे हे महादेवाचं मंदिर आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे आहे मस्जिदीसारखं जे दिसत आहे. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज आपण जाणार आहे मस्तानी तलाव बघण्यासाठी. आणि मस्तानी तलाव हा दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकी हे गाव आहे, त्या वडकी गावामध्ये आहे. आणि पुण्यापासून मस्तानी तलाव हा एक 23 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण आज मस्तानी तलाव एक्सप्लोअर करणार आहे. तर निघूया आपल्या मस्तानी तलावच्या दिशेने. पुण्याजवळील वडकी गावातील दिवेघाट पायथा 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हा पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा आहे. 1720च्या सुमारास बाजीराव पेशवे यांनी हा तलाव बांधला, जो बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेची साक्ष देतो. हा तलाव सुमारे 14 एकर क्षेत्रात पसरलेला असून तिथे शिनवेरा वाड्यापर्यंत जाणारा एक रहस्यमय भुयारी मार्ग आहे. सुरुवातीला वडकी तलाव म्हणून ओळखला जाणारा हा तलाव मस्तानीच्या भेटीगाठीमुळे मस्तानी तलाव म्हणून प्रसिद्ध झाला. तलावाच्या कडेला प्राचीन गणेश मंदिर असून आजूबाजूला हिरव्यागार टेकड्या आहेत, ज्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेषतः पावसाळ्यात निसर्गप्रेमींसाठी उत्तम आहे. पुणे सासवड रस्त्यावर पुणे शहरापासून 23 किलोमीटरच्या अंतरावर वडकी हे गाव आहे. पुणे सासवड मार्गावर प्रवासादरम्यान दिवे घाटातून निसर्ग आणि इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी हे एक शांत ठिकाण आहे. तर मित्रांनो आपण फायनली येऊन पोहोचलोय मस्तानी तलावला. तर तुम्ही बघू शकता हा जो आहे हा मस्तानी तलाव आहे. आणि जे आहे गणपतीचं मंदिर आहे. इथे समोरच्या साईडलाच आहे मस्तानी तलाव. तर मी तुम्हाला दाखवतो मस्तानी तलाव. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर पूर्ण हा जो आहे मस्तानी तलाव आहे. आणि ह्या मस्तानी तलावाच्याच इथं बाजूला एक पायऱ्या आहे, जे की पायऱ्या उतरून तुम्ही खाली गेल्यानंतर इथं आपण बघूया कसा नजारा आहे. ते इथं पायऱ्या उतरून आपण खाली जाऊया. इथं पायऱ्या तुम्ही बघू शकता पेशवेकालीन, जे की त्यांच्या काळामध्ये कसं पूर्ण ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे. आणि ही जी आहे पेशवे तलाव आहे. इथून आपल्याला पायऱ्या केल्या जे की खाली इथून आपण उतरून इथं असं खाली येऊ शकतो आपण. तर बघू शकता पूर्ण जे स्ट्रक्चर आहे खूपच भारी बनवलेलं आहे, पूर्ण एकदम दगडामध्ये. बघू शकता इथून खाली आल्यानंतर आपल्याला हा जो आहे हा पूर्ण मस्तानी तलावाचा व्ह्यू बघता येतो. पूर्ण किती मस्त व्ह्यू आहे. इथून आपण पुढे गेल्यानंतर आपल्या इथं जे की नंदींची मूर्ती दिसत आहे. तर इथून सुद्धा एक दुसरं पायऱ्या आहे, जे की इथं तुम्ही बघू शकता गणपतीची मूर्ती. इथून तुम्ही खाली येऊ शकता. हे दुसरा दरवाजा आहे, जे की तुम्ही खाली येऊ शकता इथून. आणि इथून आल्यानंतर हे नंदी महाराजांचं आहे. तर इथं बघू शकता नंदी महाराजांची इथं मूर्ती आहे. आणि इथं शंकराची पिंड आहे. आणि इथून पाणी खाली टिपकतंय. तर बघू शकता हे पूर्ण हे की शंकराचं मंदिर आहे. इथं पूर्ण हे जे आहे शंकराची पिंड पूर्ण पाषाणामध्ये कोरलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं मंदिर आहे काहीसं पूर्ण. आणि इथून बाहेर आल्यानंतर हा जो आहे हा परिसर पूर्ण मस्तानी तलावाचा आहे.
मित्र आपण जो पहिला रस्ता बघितला तो हा आहे, जो की आपण ह्या रस्त्याने आतमध्ये जाऊन हा मस्तानी तलाव जो आहे त्याचा आपण व्ह्यू बघितला आणि इथं खाली जे मंदिर आहे महादेवाचं ते आपण बघितलं. आणि इथूनच पुढे आल्यानंतर इथून बघू शकता इथं जी की पूर्ण पाषाणमध्ये कोरलेली एक गणपतीची मूर्ती आहे, बघू शकता ही अशी मूर्ती आहे पूर्ण पाषाणमध्ये कोरलेली. आणि इथून एक एंट्रेन्स आहे, इथून एक पायऱ्या आहेत, इथून तुम्ही खाली जाऊन महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊ शकता. तर आपण तुम्हाला हा सुद्धा व्ह्यू दाखवूया. अशा प्रकारे इथून पायऱ्या आहेत आणि इथून खाली आल्यानंतर हा तुम्ही समोर बघू शकता मस्तानी तलाव, जे की मस्तानी तलावाच्या खाली उतरण्यासाठी दोन आहेत, एक इथं एक आहे, एक इथून आहे. आणि इथं जे आहे हे महादेवाचं मंदिर आहे. आणि मित्रांनो तुम्ही जे हे बघू शकता की पूर्ण ब्ल्यू पत्र्यामध्ये जे झाकलेलं आहे हे जे आहे हा रस्ता आहे, जो की हा रस्ता खाली जिन्यानं उतरून आपण शनिवारवाड्याला जाऊ शकतो ह्या रस्त्याने. आणि हा रस्ता त्याकालीन म्हणजे पेशवेकालीन जे की मस्तानी होती आणि पहिले जे बाजीराव पेशवे होते ते ह्या मार्गे शनिवारवाड्यावरून पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ते ह्या इथं यायचे, ह्या मस्तानी तलाव तुम्ही बघू शकता. आणि इथून रस्ता आहे येण्यासाठी. आणि हा आहे मस्तानी तलाव. आणि हे मस्तानी तलाव जिथं आहे गणपतीचं मंदिर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे समोर आहे हे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे. ज्यावेळेस बाजीराव पेशवे आणि मस्तानी ज्यावेळेस इथं पोहण्याचा आनंद घेण्यासाठी येत होते त्यावेळेस हे मंदिराचं इथं दर्शन करण्यासाठी सुद्धा येत होते. इथं तुम्ही बघू शकता समोर उंदीर मामा आहे आणि इथं समोर गणपतीचं मंदिर आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे आहे मस्जिदीसारखं जे दिसत आहे हे जे शंकराचं मंदिर आहे, बघू शकता. आपण खाली जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिर. हे अशा पायऱ्या जे की मस्तानी तलावापासून तुम्ही जर शंकराच्या मंदिराकडे आले खाली तर तुम्ही बघू शकता हे अशा पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून आपल्याला खाली यायचं. आणि पूर्ण जे मंदिर आहे पूर्ण हे मस्जिदीच्या सारखं असं खांब आहेत, जे की मस्जिदीला जे खांब असतात 4 तसे खांब आहेत. तर हे जे आहे मस्तानेश्वराचं मंदिर आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे आहे पेशवेकालीन मस्तानेश्वराचं मंदिर आहे. आणि हे जे आहे तिथं बघू शकता तुम्ही मंदिराच्या आवारामध्ये नंदीचं आहे, नंदी महाराज, जे की पूर्ण पाषाणमध्ये कोरलं आहे. आणि या साईडला बसण्यासाठी जागा आहे पूर्ण. आणि हे आहे मस्तानेश्वराचं मंदिर. इथं होम हवन करण्यासाठी एक छोटंसं हे केलेलं आहे. आणि हे आहे मस्तानेश्वराचं मंदिर. मित्रांनो ही जी आहे शंकराची पिंड आहे मस्तानेश्वराची. आणि हा आहे गाभारा, जो की पेशवेकालीन पूर्ण बांधलेला आहे, पूर्ण दगडी पाषाणामध्ये. आणि इथं शंकराची पिंड आहे. तर बघू शकता मित्रांनो हे जे आहे पूर्ण खाली तुम्ही पाणी बघू शकता. हे पाणी जे आहे मस्तानी तलावात जे आहे त्यातून पडत आहे. आणि तो पूर्ण आतल्या साईडला गाभार आहे. तिथे कोणतीही ह्याला खाली उतरण्यासाठी जागा नाही आहे. त्यामुळे आपण ह्याच्या खाली काय आहे ते आपण नाही दाखवू शकत आपल्या व्हिडिओमध्ये. पूर्ण प्राचीन आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता तर अशी जी की छोटे छोटे जे जागा असतात लपण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी विहिरीमध्ये, तर सेम तशी एक इथं जागा आहे बघू शकता. आणि पूर्ण प्राचीन विहीर ही आहे पेशवेकालीन विहीर.
तर मित्रांनो आपला पूर्ण हा मस्तानी तलाव पूर्ण बघून झालेला आहे आणि मस्तानी तलाव खूपच छान आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.